असं आहे की 12 कोटी रुपये त्या कारखान्यावर या मुलांनी कर्ज घेतलं होतं आणि कारखाना चालू होता व्यवस्थित. तितक्यात ह्या ईडीने जो आहे हा कारखाना अटॅच केलेला आहे, त्यामुळे त्याचं काम बंद पडलेलं आहे. पण आम्ही अख्खा कारखानाच ज्या बँकेला लिहून दिलेला आहे, त्याच्यामुळे बँकेला प्रश्नच येत नाही ना. त्यांनी कधी तो कारखाना जो आहे त्याचा लिलाव केला, विकला तर त्याच्यापेक्षा खूप पैसे मिळतील त्यांना. त्याच्यामुळे जे आहे आम्ही जर त्यांना सांगितलं की तुम्ही ईडी बरोबर घ्या, बोला, कारखाना घ्या, तो त्याचं विका, काय शिल्लक राहतील ते यांना द्या, बाकीचे तुमचे घ्या. त्याचमुळे आता महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. एक तर सत्याचा हात आणि हे सगळं त्यांच्याकडेच असताना सुद्धा नोटीस देण्याचं कारण काय? म्हणजे काय, कायदा कायदा आहे. नोटीस काय छगन भुजबळ कायद्याच्या पुढे नाही. बँकेतून कर्ज घेतलं असेल मुलांनी तर नोटीस जाणार आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ते ज्या ट्रायब्युनलकडे वगैरे मागणी करा, तो कारखाना बाहेर काढा आणि ते कारखान्यात तो काय 100-125 कोटी रुपये त्याला तुमचे पैसे ते वळवून घ्या. काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.